दादा, आज हायकोर्टामध्ये जी याचिका दाखल करण्यात आली होती हैदराबाद गॅजेट विरोधात, ती याचिका जी आहे ती कोर्टाने फेटाळलेली आहे. काय मी आत्ताच सांगितलं ना की बाबा आमचा न्यायदेवतेवरती विश्वास, न्यायदेवता गोरगरिबांच्या बाजूने कधी पण उभा राहते. शेवटी देशाला राज्यात गोरगरिबांचा शेवटचा आधार जर कोण असेल सरकार नसल्याच्या नंतर तर ती न्यायदेवता मराठ्यांना जनतेला न्याय देणार. काही वाईट नीतीचे लोक असतील की त्यांना गोरगरिबांच्या पोरांचं कल्याण होण्यास वाटत असतं, त्यामुळे त्यांचं पाऊल ते हमेशा मराठ्यांच्या विरोधात उचलते. तर काय फरक नाही पडणार. न्यायदेवता आमच्या बाजूने आहे, गरिबाच्या बाजूने आहे, लोकशाही जिवंत आहे. आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे, त्यामुळे आम्ही काही टेन्शन घेत नाही. सगळं बरोबर होणार एवढंच सांगतो. सगळं बरोबर होणार. आज एका याचिकेवर सुनावणी झाली, अजूनही काही याचिका आहे त्याच्यावर सुनावणी होईल. सरकार त्यांची बाजू भक्कमपणे वाटेल असं तुम्हाला वाटतं? सरकारला त्यांची बाजू भक्कमपणे मांडावीच लागणार, कारण जे आर त्यांनी काढलाय सगळ्या नियमात काढलाय आणि ते जे आर असा तसा नाही बघ. हैदराबाद गॅजेटच्या महसुली नोंदी सरकारी दस्तावेजावर तो जे आर काढलेला आहे, त्यामुळे इथं काहीच होऊ शकत नाही, काहीच होऊ शकत नाही. मराठी सगळे आरक्षणात मी सगळं बरोबर करतो, दम्मानी चला. मला लय नाही बोलायचं. मी आज त्यासाठी प्रमाणपत्र बघायचं, कोणते वाटप केले, काय केलंय, कसे केले. वाटप केलेल्या प्रमाणपत्रावरती उत्तर येईल ना, उत्तर येईल. मी विखेसाहेबाशी बोलणार आहे. कोणते वाटप केलेत? 2 प्रकारचे आलं ना. त्याच्यामुळे थोडं मला त्याच्यावरती चांगला विचार करायचा. हे काय आणि हे काय. विखे पाटील उद्या मी याच्यावरती बोलणार होतो, तर 2 दिवस आमच्याकडे आहेत ना तज्ञ येतं, हे येतं, हे असं आहे, हे असं आहे. आता उद्याच्या ऐवजी रविवारी करू. 2 दिवस त्याच्यावरती चांगलं डोकं लावता. पण मी कालच सांगितलेलं धाराशिव मी बरोबर करतो. रविवारी विखे पाटलांना प्रश्न विचारणार तुम्ही? नाही, आजच काय राहिले काही पावसामुळे येताना नाही. तुम्ही साक्षीदार सकाळी मुसळधार धोलो पाऊस पडतो, लोकांकडे इकडे येत आहे ना तिकडे जात आहे. लातूरचे आले, नांदेडचे आले, बीडचे आले, काहीच्यांना आणखी हिंगोलीचे येऊन गेले, धाराशिव, संभाजीनगर, अकोल्याचे पण येऊन गेले. अकोल्यांचं पण निघालो, त्यांचे प्रमाणपत्र निघाले विदर्भाचे. त्यामुळं चालू आहे, व्यवस्थित चालू आहे. गैरसमज पसरवणारा आणि दमदारा व्यवस्थित चालू आहे. व्यवस्थित चालू काय व्यवस्थित चालू आहे ते मी रविवारी सांगतो. तोपर्यंत उद्या शुक्रवार शनिवार जर आमच्या तज्ञाशी बोलतो. आमच्याकडे वकील आहेत ना, आमच्याकडे वकील आहेत, अभ्यासक बांधव आहेत बिचारे, त्यांनी आयुष्य घातलं त्याच्यात, ते येतं, त्यांना बोलून घेतो. उद्या आम्ही बसतो, उद्या चर्चा करतो त्याच्यावरती. म्हणजे आज जे प्रमाणपत्र बघितलेत ना, प्रकार शब्द त्या प्रकारावर चर्चा करतो. 2 प्रकार 3 प्रकार, मग आमचे बांधव सांगते ना काय ओके, काय कसं आहे, काय मी बरोबर करतो, सगळं बरोबर करतो. हैदराबाद या संदर्भात एक बैठक झाली संभाजीनगर समोर, तिथे पण चर्चा करतात. चालू असतं त्याच्यावरती मला बोलायचंच नाही का, चालू असतं. छगन भुजबळ नागपुरामध्ये ओबीसीचा महाआमदार मेळावा घेणार आहे. ती कुठं घेत ती, त्याला काय काम आहे अलिबाबा, त्याला काय काम राहिलं दुसरं. त्याला लवकर बेसन खायला जायचं. फडणवीस साहेबांनी चांगलं वय केला, ते भांडण लावतोय ओबीसी मराठी आरक्षण सगळ्या दुनियाचं खातं, सगळं बोगस आरक्षण. 28% लोकसंख्या दाखवली मंडल कमिशनने, 14% आरक्षण दिलं, 30% आरक्षण दिले, 16% बोगस आरक्षण खाते. ही एक. दुसरं 50%च्या वर गेले, 2% आरक्षण ते खातो. ओबीसी तिसरी गोष्ट, ओबीसीतल्या काही जाती SC STच्या योजना खात आहे आरक्षण. म्हणजे SCच्या आणि STच्या पण जागा नोकरीतल्या आणि शिक्षणातल्या आहेत. हे पण आहे. अनेक प्रकार आहेत तिथं सुद्धा. काय असतं बघा, दुसऱ्याला विरोध करायला गेलं ना, त्यांना वाटतं दुसऱ्याचं घर काचच आहे पण तुमचंच असतं.
आपलं काचाचं घर आहे ते ध्यानात ठेवा. त्याला धक्का लागल्यावर ते बी पडत असतं. त्यासाठी आपण लय मजबूत लागतो. तेव्हा लोकांना नाव ठेवा. आमचं खरं आरक्षण आहे मराठा आणि कुणबी या राज्यातला एक आहे. फक्त आम्ही टप्प्याटप्प्याने चाललोय आणि तुम्ही आतापर्यंत सगळं बोगस आरक्षण ठरले. त्यांच्यावर गुन्हे पण दाखल होणार. आमच्या शोधपत्रिका मागतात ना, बोगस कुणबी प्रमाणपत्र घेतलेत म्हणून काही महान नेते. खूप मराठ्यांनी 25-30 वर्ष त्यांना डोक्यावर घेतलं आणि तेच आता गरळ वकायला लागले की मराठ्यांचे कुणबी बोगस प्रमाणपत्र आहेत, त्याचे शोधपत्रिका काढा. 16% काढायला लावतो ना आम्ही बिहार. काढली पाहिजे सरकार. कसं काय नाही काढणार? तुम्ही कोर्टात जाता तर आमच्याकडे बाजार आहेत ना, ते बी कोर्टात जाणार. भाषा जसेल तशी होणार. आता 16% परत वरचं 2% न्यायदेवत आहे ना न्याय करायला. तेव्हा मग तू 2 आरक्षण खात्यात मराठी आली बाबा त्यावल्याचा. तेव्हा मग तू दोन आरक्षण खात्यात एसी-बीसी आणि कुणबीचं ओबीसीचं. त्याला हे माहीतच नाही. कुणबीचं आरक्षण मराठ्यांना सरसकट नाही केलेलं. सरसकट केलं 2 मानव. अर्धे मराठी राहिले त्यांच्यासाठी 10%. हे डोक्यात नाही त्याच्या हे बी डोक्यात नाही आलं पुन्हा पुढं. आपल्यातल्या काही जाती अशा आहे की त्या ओबीसीत राहून SC-STच्या योजना खात्या त्या जाऊ शकतं. त्याला आणखी हे माहित नाही. परत बंजारा आणि दुसरी जाती एक नाही तरी त्यांना आरक्षण दिलं गेलं. म्हणजे त्या पण SC-STच्या जागा खाल्ल्या, बंजारा समाजाच्या खाल्ल्या. एक नाही तर ते दाखवलं कसं. त्याच्यामुळे तेही घोटाळा होणारच आहे. आता आमच्या शोधपत्रिका मागता ना बोगस प्रमाणपत्र आहेत म्हणून, ती शोधपत्रिका पण निघाल ना आता. ती पण ज्या रद्द होईल आता. ती एक जात नसून बंजारा आणि ती मग 2.5% आरक्षण दिलं कसं का होणार? सगळे डावा होणार. आता आमच्या नाते लागलात ना. परत ते कुंकडचं काम धरून आणते माकड बिडात हिंदी ते आणि परळीची टोळी ती माग. आता राज्यात जिथे तिथं परळीची टोळी ती पळती. लोक वेगळेच जे दुसऱ्याच जातीच्या हातात दिले आणि ते दाखवायचं. टोळी घडून आणती परळीचे सगळं. तेही मला एक ओबीसीचाच बांधव सांगेल. त्याच्यामुळे त्यांनी किती मेळावे घेतले काय घेतले नुसता हे म्हणा जायचं तुला आता थोड्याच दिवसात बेसन बांधत काय. दादा याला एक लागून प्रश्न आहे की मंडल आयोग स्थापन करताना छगन भुजबळ असं म्हणाले की आम्ही तुमच्या पक्षामध्ये होतो, तुम्ही त्या वेळेला मंडल आयोगासाठी प्रयत्न केले असं उद्देशून शरद पवारांना म्हटले. मग आता आमचं ओबीसीचं आरक्षण धोक्यात असताना तुम्ही का बरं बोलत नाहीत? म्हणजे शरद पवारांना का बोलत नाहीत? देवावर केलं त्यांचं तरी बोलायचं. शिवसेना मोडली सगळी बाळासाहेब ठाकरे साहेबांची. जीव भाजी घेत होता. लोकांची चोरून दुसऱ्याच्या गाड्यातल्या चोरून आणायचा आणि इकडे इकायचा. त्याला मंत्री आमदार केलं ना बाळासाहेब ठाकरे साहेबांनी. उपकारी सरला. त्यांची पुरी शिवसेना मोडली, त्यांना जेलमध्ये टाकलं. अशी नियत येते. शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी मोडली, इकडं पळाला अजितदादा सगळं. त्याच्याच मग त्याचा अलिबाबा कसा राईट दिसतो. अलिबाबा त्याली चोर घेऊन गेला. आता अजितदादाला मोडून टाकायला. आता भाजपचा नंबर. असा प्राणी आहे. असा केसळू प्राणी पुढेच भेटणार नाही. असा अलिबाबा लाभला त्यांना. तो सगळ्यांचा देवारा करीत आला. मात्र हे भाजपने वेळीच वर केले देवेंद्र फडणवीस साहेबांनी की हे ओबीसी मराठीचे वाद लावतो ना आपल्यावर दबाव आणतो, त्यांच्यावर दबाव आणतो. ब्लॅकमेल केल्यासारखं वागवतो त्यांचं. राजीनामा देईन नाही ओबीसी मागे पुढे तो आम्हाला काय ओबीसी तो आम्हाला पुढे मंत्रिपद घेतलं की मग नाही मग जमतं असलं त्यांनी ओळखला. ते लवकर नंबर लागणार त्यांचा. लवकर नंबर. दादा गोलमेज परिषदेबद्दल तुम्हाला काय वाटते? कारण मराठा क्रांती मोर्चा जे आहे ते गोलमेज परिषद घेते आणि आरक्षणावर मंथन करते. ज्याचा त्याचा विषय मी कोणावरच काही बोलत नाही. मी फक्त गरिबाचं काम करतो, गरिबासाठी लढतो. एवढाच माझा प्रश्न आहे. आणि गरिब नाही जमत, अवघड असतं. वेगळे वेगळे विचार आहेत. माझं काय मी काही करा समाज बघतो सगळं. कोण कोणासाठी करतो, कोण कोणासाठी करतो. मी समाजासाठी करतो, गरिबांसाठी लढतो, भिजतो, मिळून बी देतो. आता मिळून दिलं चुकलं की काहीतरी पुन्हा दुरुस्त करून देणार हे मी बरोबर करतो. सगळं काही टेन्शन घ्यायचं नाही. सगळं होणार. गॅजेट प्रमाणे होणार, शिंदे समिती प्रमाणे पण होणार, विदर्भ खानदेश होणार, कोकण बी होणार, मुंबई होणार,
पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा होणार. आणि माझ्या समाजावर आमचा दोघांचा एकमेकावर पक्का विश्वास. आज ना उद्या होणार. 45 वर्षामध्ये काय केलं मग चाललोच ना बरोबर आम्ही हळूहळू चाललो. काही लोकांनी नुसते बोलले ज्ञानी येतं, हुशार येतं, अभ्यासक येतं, थोडं नाही दिलं, उली नाही दिलं, सरसकट नाही दिलं. आणि कसं पण दिलं समाजाला माहिती देणार मी बरोबर करतो. मी फक्त मराठीने रेटून खायचं आणि झोपायचं, टेन्शन घ्यायचं नाही. मी आहे गैरसमज कसे मलाकडे ध्येय द्यायचं नाही. तुम्ही खरं तर आंदोलन केलं, कुणबी जातीच्या नोंदी सापडल्या, मराठा तुम्हाला समाजाला आरक्षण आरक्षण करायचं भेटलं, ना. आरक्षण भेटलं. आता हे डाव आहेत का षडयंत्र येते परिषदा व्हायला तरी ते काय असं मला काहीच बोलायचं नाही. कोणाला काय घ्यायचं जाऊ द्या. मी गरिबांना 100% न्याय देणार. टप्प्यात दमानी 100% मराठीला आरक्षण द्या. सांगतो ते करून दाखवतो. आपलं चलून द्यायचं. मोठ्या लोकांच्या नादी लागायचं नाही. गरीब मराठी गरीब मराठी मोठ्या लोकांच्या नादी लागायचं नाही रे भाऊ. धन्यवाद. गरजवंत गरीब मराठ्यांनी कोणाच्या नादी लागायचं नाही बाबा. आपलं चलून द्या. ओके.